नमस्कार सर्वांना. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग होणार आहे हळदीचा. तर सकाळची जी हळदीची आपली जी विधी असते, रसम म्हणा काही म्हणा, तर सकाळपासून ती सुरुवात असते. तर त्याची पहिला जो माकू लागतो नवरीला, त्याच्यामध्ये नंतरला घाणा भरला जातो. तर ही सगळी प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि थोडीफार गाणीही ऐकायला मिळतील. तर तुम्ही नक्की हा ब्लॉग कंटिन्यू पहा. आणि इकडे हळदीची पानं, आपली हळद आणि कुंकूची पानं जी असतात, आंब्याच्या पानांची, त्याची तयारी इकडे चालू आहे. वहिनी आणि कल्याणी लावून घेते. इकडे ऑलमोस्ट मला वाटतं खूप पानं लागतात त्यासाठी. इकडे त्यांनी रेडी करून ठेवलेली आहेत थोडीफार पानं. आणि अजून आपलं हे काम चालू आहे. आणि तिकडे पाठीमागे सगळी पूजेची म्हणजे जे देवाचे जे काय म्हणतात त्याला, म्हणजेच उल्पे त्याला म्हणतात देवाचे, तर सर्व प्रकारचे उल्पे इकडे काढलेले आहेत. त्यामध्ये नंतरला त्यांच्यामध्ये अशी नावं लिहून ठेवलेली असतात चिठ्ठीमध्ये. तिकडे तुम्ही पाहू शकता पेपरच्या खाली, नारळाच्या खालीमध्ये पेपर, म्हणजे कोणाकोणाचे काय काय उल्पे काढलेले आहेत ते. इकडे तुम्ही मेहंदीचा कलर पाहू शकता नवरीचा, किती मस्त आला आहे. हा आहे तिसरा दिवस या मेहंदीचा, म्हणजे काढल्यापासून. तर मस्त रंगत चालले आणि खूप एकदम काळी काळी झाले. खूपच प्रेम दिसते नवऱ्याचं असं म्हणतात. पण ठीक आहे, रंगली याच्यात मी समाधान आहे. खूप मस्त रंगलेली. त्यानंतरला इकडे मग आता सकाळची सगळी गडबड होती, सगळ्या बायका आलेल्या. त्यानंतरला तिला माकू इथे लागतो आहे. तर माकू लागून मग नंतर तिला तिचं जे बाकीचं म्हणजे घाणा भरला जातो, कारण माकू लागल्याशिवाय घाणा भरला जात नाही. त्यामुळे पहिले तिला माकू लावून घेतात, त्यानंतरला तिचं घाणा. इकडे आता घाण्याची तयारी चालू आहे आपली. तर मामा, मामी आणि विद्या आणि तिची करवली, असे हे चौघंजण बसणार. त्यानंतरला भटजी काकाही येतील. त्यानंतरला इकडं तुम्ही माकूची प्रोसेस तुम्हाला पुढे दिसेलच, तर बघा तुम्ही. आई घाल, ओटी ओटी घालायचे. घ्या 5 वेळा करा, सोडा. हा बस. कोणता काढताय? एक एक काढा. एका मुसळाला वहिनी आंब्याचा टाळा लावून ठेवा. हा इथं बांधलेले आहेत वर बांधलेले आहेत. हा बाबा, हा काढले ना, सोडलंय. पकडावर हा एक काढते, पकडा. हे बाकीचं ठिकाणी हळद कुंकवाची कार्यावर गणपती फुलं
तिकडे नवग्रहांवर गणपतीवर आणि उत्तरेवर आधी गणपतीवर फुलं इकडे बाहेर हात बाहेर जरासा असा तर इथे आम्ही संध्याकाळी चाललेलो सगळीजण हळदी कुंकू लावायला. म्हणजे 4-5 जण असतात, 5-6 जणी. पहिले खूप जण असायची, आता फक्त हळदी कुंकू लावण्यासाठी सगळ्यांच्या घराला म्हणजे उंबरट्यालावरती हळदी आणि कुंकू हा लावला जातो पानांनी. तर आम्ही सगळ्या वाडीमध्ये पूर्ण फिरणार आहोत. तर इकडे आम्ही चाललो आहे, आता मावशीकडे आलो आहे. तर इकडे मावशीला आम्ही सांगत होतो चहा वगैरे ठेव, कारण आम्ही वरती फिरून आलेलो. त्यानंतरला मावशीकडे आलेलो. तर इथे हे आहे माझ्या मावशीचं घर. जुनं आहे, खूप जुनं आहे. म्हणजे मी लहान होते तेव्हापासूनचं आहे, खूप जुनं आहे. आणि आता ते नवीन बांधणारच आहेत, पण हा खूप जुनं घर आहे. ते आठवणीही माझ्या खूप आहेत इकडे आमच्या. कारण आम्ही लहानपणापासून म्हणजे इकडेच यायचो मामाच्या गावी. मावशीचं घर इथे, मामाचं घर तिकडे. त्यामुळे 2 मावश्या आमच्या वाडीतच होत्या, एकाच ठिकाणी.
फक्त आमच्या आईच वेगळीकडे आले. तर खूप जुनं घर आहे, खूप मस्त वाटतं इकडे आल्यावरती. त्यानंतर मावशीने मस्तपैकी चहा केलेली आणि इकडे आमच्या दादाची थोडीफार मजाक मस्ती चालू होती. खूप मजा करत करत आम्ही त्या दिवशी आलेलो. आता आठवले की खूप मस्त वाटतं. काय नाही सांभाळत तुला, काय सांभाळणार आहे? कोरीच्या दिल्याची परवडला. अगं घे, अगं खा ना. अगं घे ग. नाही आम्ही सांगत कोणाला, तू काय बिंदास. बस मी बिस्किट खाते का चहा बरोबर कधी? हा मग. तर आजचा ब्लॉग हा मी आज इथेच संपवते. आता आपला रात्रीची जी हळद आहे त्याचा आपला वेगळा ब्लॉग येईल, तो नक्की पहा आणि